वरती बसून घेऊ मराठा आरक्षण। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील चाकण MIDC भागात श्री क्षेत्र महाळुंगे येथील औद्योगिक नगरीमध्ये धनगर बांधवांकडून मोकळ्या शेतात शेळ्या आणि मेंढ्या चरण्यासाठी फिरवल्या जातात। मंगळवारी 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी मेंढ्या चरण्यासाठी मोकळ्या रानात सोडलेल्या असताना कंपन्यांचे दूषित पाणी पिऊन तब्बल 25 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या। यामध्ये धनगर मेंढपाळ बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। महाळुंगे पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस पाटील यांनी जागेवर जाऊन पुढील कारवाई चालू केली आहे। खेड तालुक्यातील वैद्यकीय विभागाचे आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी पंचनामे करून तेथील पाण्याचे, गवताचे व मेंढ्यांचे अवयवाचे नमुने घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहेत। मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे। त्याचा रिपोर्ट पुढे पाठवला असल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आम्ही इकडे राहिलो होतो ठाकरवाडीच्या खालागून, काल येताच इकडून चारत बकरी आलो आम्ही इकडं। कंपनीने काय केलंय, प्रदूषणचं पाणी ना माराना सोडलंय। चारांना म्हणजे चारता आहे ना, बकरी अशी चाऱ्यात पाणी सोडल्यामुळे बकरी ती पाणी पिली, 25 बकरी मृत्यू पावली। तर आम्हाला मिळकत भरपाई भेटावं शासनाकडून, आमची अशी अपेक्षा आहे। चारा असताना आमची बकरी कंपनीच्या कडेला पाणी पिऊन मृत्यू पावली। आम्हाला काहीतरी जे सांडपाणी आहे, या सांडपाण्यामुळे त्यांचं विष बाधा होऊन त्यांच्या 20 ते 25 शेळ्या आज दगावलेल्या आहेत। चाकण पोलिसांनी ठिकठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे। चाकणजवळील नाणेकरवाडीमध्ये MIDC कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पिशवीत देशी दारू विक्री करणाऱ्या संतोष कुमार चौतारी वय 40 राहणार नाणेकरवाडी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून देशी दारूच्या सीलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे देशमुख आळी चाकण येथील अंतर्गत रोडवर मटका जुगार खेळत असताना दोघांना अटक करण्यात आली आहे। चाकण पोलिसांनी चाकण ते आळंदी रस्त्यावर मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशानं संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकास अटक केली आहे। त्याचप्रमाणे मध्यरात्री गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरणाऱ्या संगमनेर जिल्हानगर येथील एकास पोलिसांनी हॉटेल गुडलकच्या समोर पुणे-नाशिक महामार्गावर अटक केली आहे। अवजड वाहतुकीला बंदी असलेल्या वेळेत 10 चाकी ट्रक राष्ट्रीय महामार्गावरून घेऊन जाणाऱ्या एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिलशाह सय्यद मिया वय 52 राहणार नेवासा जिल्हानगर असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे। तसेच बंदीच्या वेळेत आपल्या ताब्यातील ट्रक चाकण शिक्रापूर महामार्गावरून सकाळी 10:30च्या सुमारास चालवीत घेऊन येणाऱ्या आरोपी साविद वहीद वय 24 राहणार राजस्थान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरात मागील 1 वर्षापासून वास्तव्य असलेल्या तिवारी नामक व्यक्तीचा मंदिर परिसरात बसलेल्या जागेवर थंडीत आणि पावसात गारठून मृत्यू झाला आहे। याबाबत चाकण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। चाकणमध्ये चक्राकार PMPML बस सेवा मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली। पिंपरी चिंचवड भागात एकीकडे वातानुकूलित बसेस दिल्या जात असताना चाकण भागात मात्र खिळखिळा झालेल्या बसेस पाठवण्यात येत आहेत। मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी अशीच एक रस्त्यानं भरधाव वेगात निघालेली बस ब्रेकची हवा भरली जात नसल्यानं तात्काळ रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। सायंकाळी 7च्या सुमारास आळंदी फाटा भागात सदरचा प्रकार घडला। सर्व प्रवाशांना बसमधून उतरवून दुसऱ्या वाहनाने पुढे पाठवावं लागल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे चाकण परिसरात किमान सुस्थितीत असलेल्या बसेस पाठवण्याची मागणी आता प्रवासी करत आहेत। खेड तालुक्यात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी आक्रमक आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्यात। राजगुरुनगर शहरात आणि चाकणमध्ये अनेकांवर गंभीर हल्ले कुत्र्यांनी केल्याच्या घटना मागील 15 दिवसांमध्ये सातत्यानं समोर आल्यात। एकूणच अनेक ठिकाणी लोकांचे रस्त्यावर चालणं आता कठीण झालंय। सर्वसामान्य नागरिक विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध यांची सुरक्षा धोक्यात आली आहे। चाकण, राजगुरुनगर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिक, महिला आणि लहान मुलांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले। काही प्रकरणांमध्ये कुत्र्यांनी गंभीर जखमा केल्या असून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात गेलं तरी तिथं सुविधा नाहीये, वेळेवर लस मिळत नाहीये।
टिटॅनस किंवा रेबीजच्या लशींसाठी खासगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागतोय. गरीब जनतेसाठी हा खर्च परवडणारा नाहीये. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत अनेक वेळा दिशानिर्देश देऊन सुद्धा स्थानिक प्रशासन आणि पालिकांची यंत्रणा अपयशी ठरते. पुणे ते नाशिककरांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि जलद होणार आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा 28 किलोमीटर लांबीचा पुणे नाशिक महामार्गावरील उन्नत मार्गिकेच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी खेड तालुक्यातील नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिमळी, कुरुळी आणि चाकण या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया या आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच चाकण शहरातील वाहतूक कमी करण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्य वळण रस्ते उभारण्याचं नियोजन आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीचे विदारक वास्तव खेळण्यातील गाड्या मांडून गणपतीच्या समोरील देखाव्यात मांडण्यात आलंय. खेड तालुक्यातील अपघातामध्ये मयत झालेल्या 2 शेतकऱ्यांच्या वारसदारांना आणि कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामुग्र अनुदान योजनेतून मोठा आधार मिळालाय. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून भोरगिरी आणि कुडे बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेशाचे वाटप करण्यात आलं. भोरगिरी येथील नामदेव रामभाऊ काठे यांच्या अपघातामध्ये निधन झालं होतं. कुडे बुद्रुक येथील रामचंद्र किसन शिंदे यांचंही अपघातामध्ये निधन झालं होतं. त्यामुळे कुटुंबाचा आधार गेला होता. दोन्ही शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलंय. विशाल ग्रुपच्या वतीनं श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण प्रशालेच्या विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलं. मराठा आरक्षण विषय मार्गी लागल्यानंतर आझाद मैदानात खेड तालुक्यातील डबेवाल्यांनी असा नाटकी जल्लोष साजरा केला. गैरकृत्य होणार नाही म्हणून तुम्हाला गैरकृत्य करायचं नाही ही मला शब्द द्या. शब्द देताना शांत जिंक तालुका पुन्हा आणखी 1 घंटा टाइम आहे फक्त. छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. राज्य शासनाने सन 2025च्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने राजगुरुनगर नगर परिषदेमार्फत गणपती विसर्जन 7वा दिवस, 9वा दिवस, 10वा दिवस तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी करण्यासाठी शहरातील ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले आहेत. तसेच निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र ट्रॉलीची सोय करण्यात आली असून नदीघाटावर नगर परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर परिषदेकडून नागरिकांना पर्यावरणपूरक विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम जलकुंडाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निर्माल्य टाकण्यासाठी खास निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाडा रोड, पाण्याची टाकी, सातनळ, तिन्हेवाडी रोड, कॅनॉल, क्रीडा संकुल जवळ, थिगळस्थळ शाळेसमोर, आनंदनगर, भीमा नदी घाट, राजगुरुनगर या ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. सार्वजनिक विसर्जन स्थळ जे नगर परिषद मार्फत बनवण्यात आलेले आहेत. चाकण पालिकेकडून देखील कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. नदीघाटावरील गर्दी टाळून नागरिकांनी नगर परिषदेकडून उभारण्यात आलेल्या जलकुंडाचा वापर करावा असे आवाहन चाकण पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. जित्राईमळा रोड ते दावडमळापर्यंत जाम ठरल्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी मोठी जड वाहने बंद ठेवावी, अन्यथा आंदोलन किंवा उपोषण करावे लागेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे समाजातील भावी पिढींना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये संधीची दालने खुली होणार आहेत. समाजाची मागणी अखेर मान्य झाली. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे हे यश असल्याचे सांगत खेड तालुक्यात चाकण, राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी जोरदार जल्लोष केला.
राजगुरुनगर येथील बाजार समिती परिसरातील पांडुरंग नगर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सण पावलांनी आलेल्या गौराईचे स्वागत आणि विविध कार्यक्रम खेड तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत. कोहिंडे बुद्रुक येथील माजी उपसरपंच सत्यवान सुदाम पानमंद यांची खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांना सन्मानित करण्यात आले. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 41वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर आणि उर्मिला सांडभोर या उभयंतांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांच्यासह सर्व संचालक आणि बँक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राजगुरुनगर परिषदेच्या प्रभाग रचना 18 ऑगस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर 51 हरकती प्राप्त झाल्या असून येत्या गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रस्तावित सार्वजनिक निवडणुकीकरता एकूण 10 प्रभागामध्ये 21 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचना दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने दिनांक 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना हरकती सूचना सादर करण्याच्या सूचना नगर परिषदेमार्फत देण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये एकूण 51 अर्जदारांनी 51 हरकती नगर परिषदकडे घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यतः 13 मुद्दे आहेत. त्याची सुनावणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे दिनांक 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये जो शिरूर भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं जे विभाजन झालेलं आहे त्यावर प्रामुख्याने त्यांनी हरकत घेतली आहे. त्यामध्ये एका ठिकाणी अनुसूचित जाती व जमाती यांच्या वस्त्यांचं विभाजन होत आहे अशा प्रकारची एक हरकत त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे. गणेशोत्सवातील 7 दिवसाच्या बाप्पांना मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील गणेश भक्तांनी निरोप दिला. राजगुरुनगर येथील भीमा नदी घाटावर विसर्जन करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी फोन कर. निगडी ते चाकण मेट्रो मार्ग नाशिक फाटा भोसरी अशी करा. त्यात भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्या आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी. मेट्रो स्टेशनच्या जवळपास पार्किंग व्यवस्था करण्यात यावी या विषयांवर मेट्रो कार्यालयात चर्चा करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर महामेट्रोकडून सोमवारी सादर करण्यात आला. भक्ती शक्ती चौक, मुकाळी चौक, किवळे भुजबळ चौक, वाकडसाई चौक, जगताप डेअरी, कोकणे चौक, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर चौक, गवडी माथा चौक, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, गोडाऊन चौक, चाकण या महत्वाच्या मार्गांच्या प्रकल्प अहवालावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यासाठी सर्वे आणि डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून येत्या 8 दिवसात पाहणी करून सर्वेक्षण व अहवाल तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत. निगडी ते चाकण या नव्या मेट्रो मार्गावर 3 डब्यांची कोच मेट्रोऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणे आवश्यक आहे. तसा डीपीआरमध्ये बदल करावा. या मार्गामुळे पिंपरी चिंचवड व चाकण औद्योगिक क्षेत्र जोडले जाणार आहेत. रोजगार वाढीसाठी मेट्रो आवश्यक आहे अशा सूचना लोकप्रतिनिधी यांनी केल्या आहेत. निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौकापासून कॅनबे चौक ते चाकण असा मेट्रोच्या नव्या मेट्रो मार्ग असावा. निगडी रावेत पुनावळे नाशिक फाटा ते चाकण या नव्या मार्गात भोसरी मेट्रो स्टेशन हवे. त्या दृष्टीने प्राधान्याने विचार करून डीपीआरमध्ये बदल करण्याची मागणी देखील होत आहे. मेट्रोचा मार्ग नाशिक फाटाहून संत तुकाराम नगरकडे न नेता थेट भोसरीकडे नेण्याचा विचार करावा. भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्यावा. गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करण्याचे मुद्दे उपस्थित होत आहेत. चाकणमधील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए यांच्याकडून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अतिक्रमण कारवाई केली जाणार होती. प्रत्यक्षात अशी कारवाई सुरू करण्यात आली नाही. मात्र गणेश विसर्जन झाल्यानंतर या कारवाईला वेग येणार असल्याची शक्यता आहे.
PMRDA यांच्याकडून अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. राजगुरुनगर गणेशोत्सव 2025 मंडळांचा आढावा. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भव्य देखावे आणि आरास केली आहे. राजगुरुनगर शहरातील मंडळांच्या यंदाच्या देखाव्यांचा ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांनी घेतलेला आढावा थोडक्यात पाहूयात. राजगुरुनगर शहरातील जुना मोटार स्टँड सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे 101 वर्ष असून जिवंत देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळाने यंदा पारंपरिक साध्या पद्धतीने साजरा करत असून प्रमोद वाघुले अध्यक्ष आहेत. स्वराज्य सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने 18 फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे यंदाचे 44वे वर्ष असून मंडळाने यंदा सांस्कृतिक डान्स स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रमावर भर देण्यात आले आहे. मंडळाचे 44वे वर्ष असून सागराक्ष अध्यक्ष आहेत. माळावरील संत सावता माळी महाराज गणेशोत्सव मंडळाने तालुक्यात सर्वात मोठी 17 फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा मंडळाचे 97वे वर्ष असून अध्यक्ष नितीन घुमटकर आहेत. मंडळाने यावर्षी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माळावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा सांस्कृतिक कार्यक्रमासह महिला मुलांसाठी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी 5 फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मंडळाचे 126वे वर्ष असून अध्यक्ष राकेश खांगटे आहेत. तिन्हेवाडी रस्त्यावरील 1989 साली स्थापन झालेल्या गणेश मंडळाने यावर्षी 12 फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सांडभोर आहेत. मंडळाचे हे 36वे वर्ष आहे. तिन्हेवाडी रोडवरील वेताळेश्वर गणेश मित्र मंडळाने यंदा डान्स स्पर्धा व खेळ पैठणीचा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंडळाचे 43वे वर्ष असून ओंकार वाळुंज अध्यक्ष आहे. चाकणमध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होऊ लागली आहे. पुणे लाईव्हच्या वतीने दररोज खेड तालुक्यातील व चाकण शहरातील काही मंडळांची माहिती व देखावे याबाबत आढावा घेतला जात आहे. पुणे लाईव्हचे प्रतिनिधी प्रफुल्ल टंगसाळे, सतीश आगळे व रत्नेश शेवकरी यांनी काही मंडळांचा मंगळवारी 2 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेला आढावा आपण पाहूयात. चाकणचा राजा श्री छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं मंडळ यंदा 28व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. आमच्या मंडळाने यंदाच्या वर्षी बुरानपूरचा रणसंग्राम हा जिवंत देखावा सादर केलेला आहे. आमच्या मंडळाला महाराष्ट्र शासन आयोजित लोकमान्य गणेशोत्सव महोत्सव यांच्यातर्फे खेड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. मंडळातर्फे विविध प्रकारचे निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर असो, शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन असो, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप असो, तसेच काही ज्या समाजोपयोगी जे काही आहेत उपक्रम ते मंडळ दरवर्षी राबवत असतो. कोजागिरी पौर्णिमा असो किंवा दीपोत्सव असो, रामनवमीचा उत्सव असो, हे सर्व उपक्रम वर्षभरातले मंडळ राबवत असतो. मध्यंतरी एक लिव्हर ट्रान्सप्लांट एक गरजूंना मदत देखील मंडळाच्या वतीने केलेली आहे. असे विविध प्रकारचे काम मंडळ सतत करत असते. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात आम्हाला मदत करणारे वर्गणीदार, जाहिरातदार तसेच आमचे मीडिया पार्टनर पुणे लाईव्ह न्यूज यांचेही मी सर्वांच्या वतीने, मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. नवयुग मित्र मंडळ आज गणपतीचा 6वा दिवस आहे, तर चला आज आपण जाणून घेऊयात की ह्या मंडळाची थीम काय आणि यांच्या अध्यक्षांकडूनच जाणून घेऊयात की याबद्दल काय सांगतात ते. नमस्ते. नवयुग मित्र मंडळ गोल्डन चौक चाकण आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 62व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. नेहमीप्रमाणे जिवंत देखाव्यांची परंपरा कायम ठेवून मंडळाने याही वर्षी कोणी ऐकलाय का बहीण भावाचा किस्सा, घेतलाय का कोणी बहिणीचा हा जिवंत देखावा आणि चाकण व चाकणच्या परिसरातील घडामोडींवर एक लक्ष घालणारा हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे. तसेच मागील वर्षी मंडळाने गुड टच बॅड टच हा जिवंत देखावा सादर केला होता. याही देखाव्याला पुणे आयुक्तालयाचा 2रा क्रमांक मंडळाला मिळवलेला आहे. तसेच याही देखाव्यात आपण पूर्ण हा देखावा बघावा व या देखाव्यामध्ये सामाजिक व राजकीय कशा पद्धतीने लोकांचे हॅरेसमेंट होऊन बहीण भावाचा हिस्सा
घेतल्यानंतर तो कशा प्रकारे बहीण व भावाने बसून मिटवावा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केला। माझी चाकण व परिसरातील लोकांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा देखावा बघून आपापसातील तंटे मिटवावेत व चर्चेने मार्ग काढावा ही नम्र विनंती। धन्यवाद। सर्वप्रथम नवयुग मित्र मंडळ त्या मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि नवयुग मित्र मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, कार्यकारिणी कमिटी आहे, सर्व सदस्य आहेत, त्यांचं मी गेली कित्येक वर्ष पाहतो की त्यांचं जिवंत देखावरती बळ आहे। म्हणजे जी सध्याची परिस्थिती आहे, जी देशामध्ये, जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती चालू आहे त्याच्यावर जिवंत असा देखावा सादर करतात, जेणेकरून समाजामध्ये, लोकांमध्ये त्याबद्दल माहिती होईल। म्हणजे आजचा जो यावरती देखावा ठेवलेला आहे त्यांचा देखावा कुणी ऐकले का बहीण भावाचा किस्सा, घेतलाय का कुणी बहिणीचा, अतिशय चांगला देखावा ठेवलेला आहे। याच्यातून लोकांनी बोध घ्यावा आणि याच्यातून त्याचं आचरणात आणलं पाहिजे या निमित्ताने एवढं सांगतो आणि नवयुग मित्र मंडळाला मी शुभेच्छा देतो, त्या ठिकाणी थांबतो। तसंच पुणे लाईव्ह जे पत्रकार आहेत ते कंटिन्यू मंडळाला सहकार्य करतात, असंच सहकार्य पुढे राहावा ही विनंती। धन्यवाद। मीडिया धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।